जालन्यात सुपारी गँगचा थरार। मोसंबी बाग खरेदी विक्रीच्या बहाण्यानं बोलावून व्यापारी आणि त्याच्या अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला व जबरी लूट केल्याची धक्कादायक घटना जालन्यात 6 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली आहे। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे। लाड सावंगी येथील अशफाक अब्दुल वाहिद बागवान हे आपल्या 17 वर्षीय मुलगा अर्शद सोबत मोसंबी बाग पाहण्यासाठी जालन्याकडे गेले असता राजूर रोड परिसरात 4 अनोळखी इस्मांनी त्यांच्यावर हल्ला केला। आरोपींनी अशफाक बागवान यांच्या डोक्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले, तर अर्शदवर दगडफेक व मारहाण करण्यात आली। हल्ल्यानंतर आरोपींनी रोख 50,000 रुपये, सोन्याची अंगठी व मोबाईल असा सुमारे 70,000 रुपयांचा ऐवज लुटून पलायन केले। तुमच्यासाठी सुपारी दिली आहे असे सांगत व्हॉट्सअप कॉलद्वारा धमकी दिल्याचाही प्रकार समोर आला आहे। जखमी अशफाक बागवान यांच्यावर जालना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून अर्शदच्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे। ऑल आउट ऑपरेशन घेतला होता आपण, त्यामध्ये सगळे जे रेकॉर्डचे आरोपी होते त्यांना चेक करणे आणि आर्म ॲक्टमध्ये सुटलेले आरोपी आणि MPDA सुटलेले आरोपी यांना आपण डिटेन करून त्यांची चौकशी करण्याचा एक मोहीम होता। तर प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्टाफ, DYSP, LCBची टीम हे सगळे लोक आता फिरले रोडवर आणि सगळे आस्थापना बंद केला आपण आणि जे काही असे टुकारी लोक फिरत आहेत त्यांना आपण थोडा व्यवस्थित केला आणि सगळे रेकॉर्डचे आरोपी चेक करणे आमच्या सुरू आहे। नागरिकांना का आवाहन करणार? काहीच आव्हान नाही, नागरिकांना आव्हान आहे की पोलीस ॲक्टिव्ह आहे आणि सगळे क्राईम हाताळण्यामध्ये पोलीस सक्षम आहे आणि असे जे रेकॉर्डचे आरोपी आता बाहेर येऊन काही घटना करत आहेत तर त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पोलिसांचा हा मोहीम आहे आणि हे सतत सुरू राहणार आहे।